जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुमच्या सर्वांचा कालिकानंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज विषय घेतोय गुरुचे पाय धुवून पाणी पिणं म्हणजे खरंच लय मोठा अनर्थ झाला, मोठी हानीच झाली ह्या अनुषंगाने. तर सोशल मीडियावर मी बघतोय, न्यूज चॅनल असतील, तुमचं इंस्टाग्राम असेल, तुमचा युट्यूब फेसबुक असेल, इतर सर्वत्र ठिकाणी जो काही धुमाकूळ चाललाय की बंधू गुरुचे कुणी पाय धुवून पाणी पिले नाही, तर ह्या बाबत म्हणलं आता व्हिडिओ बनवावा एक नाही का. विषय टॉपिक तर चांगला आहे. समाजाच्या खालच्या कमेंट्स जर बघितल्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती की आज आपला समाज जो आहे तो मेंढरासारखा झालेला आहे, पूर्ण मेंढरासारखा. एखादे मेंढरू एक पुढे निघालं की बाकीची मेंढर तशी त्याच्या माग, हे पक्क त्या न्यूज चॅनलवाल्यांनी लक्षात घेतलेलं आहे. समाजाचं तो भोंदू आहे नाही आहे हे तर पहिलं सिद्ध करा, मग त्याच्या विरुद्ध तुम्ही म्हणा बंधू त्याला ठपका लावा. कशाने बंधू? का तो धार्मिक क्षेत्रात आहे म्हणून त्याला बंधू म्हणायचं? तो जो धार्मिक क्षेत्रात आहे त्याला बंधू ठपका लावून आजकाल जे मोकळं व्हायचं चाललंय हे काय चाललंय? बरं, आता एक पाय धुवून पाणी पिणे ह्याच्या बाबतच आता आपण पहिल्यांदा बोलू. त्याच्यानंतर मी माझ्या नेहमीच्या शैलीमध्ये शास्त्राचे आधार सुद्धा तुम्हाला देईल. त्याच्या आधी काही कथा सांगेल, काही तुम्हाला, कारण की आपले जे काही सबस्क्रायबर चुखंदळ आहेत त्यांना कथा आणि शास्त्राचे प्रमाण दिलं तर ते पटतं त्यांना, नाही तर लगेच ट्रोल करता येते. तर सर्वप्रथम मी आता शास्त्राचे आधार देतो तुम्हाला. आता आपण एक गोष्ट बघू, भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांची गोष्ट. गुरुभक्तीबाबत सांगतो की काय गुरुचं शिष्याचं प्रेम काय असतं, शिष्याचं गुरुवरती प्रेम काय असतं, ह्याच्याबाबत ती गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, जर माहित नसेल एखाद्याला तर स्वामी विवेकानंद कोण आहेत, रामकृष्ण कोण आहेत, तर त्याने मग त्याला काय उपयोगच नाही याला, असं मला म्हणावं लागेल नाही का. तर स्वामी रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता आणि घशाच्या इथं त्यांना जखम झाली होती आणि त्यातनं शेवटच्या टायमिंगला रक्त यायचं, पू पण यायचा. आणि त्यांची ती जखम बघून काही शिष्यांच्या मनामध्ये घृणा उत्पन्न झाली आणि काही अशी अफवा उठली होती की भगवान श्री रामकृष्णांना झालेला हा रोग हा संसर्गजन्य आणि ते आपल्याला पण होऊ शकतो. त्याच्यामुळे शिष्य रामकृष्ण आले की लगेच असे बाजूला व्हायला लागले होते. स्वामी विवेकानंदांनी बघितल्यानंतर स्वामी विवेकानंद इतके भावुक झाले, त्यांना असं वाटलं की काय करून काय नाही, तडक गेले आणि ज्या ठिकाणी रामकृष्णांना जी जखम झालेली त्याला जी कापसाने धुतात ना डॉक्टर लोक आणि पिळतात, ते कापूस टाकतात, तिथे पाणी होतं ते उचलतात, घाटा पिऊन टाकतात सगळ्या शिष्यांच्या पुढे. हा जर संसर्गजन्य रोग आहे तर हा मला झालेला मला आवडेल म्हणते, होऊन दे मला झाला हा रोग. त्यावेळेला सगळ्या शिष्यांनी खाली मान घातली. ईश्वराच्या कृपेने सुस्त मला आणखीन विचार येतात मनामध्ये सांगण्यासाठी गोष्टी नवीन, त्या पण सांगेल. तर भगवतीची कृपा नाही तर त्यावेळेला सगळ्या डॉक्टर म्हणला की हा संसर्गजन्य रोग नाही, तुम्ही असं काय मनात आणू नका. त्यावेळेला सगळे शिष्य ही झाले, परंतु वेळ होती ना, गुरुवर भक्ती किती. तुम्हाला माहिती आहे का, रामदास स्वामींची एक गोष्ट आहे. रामदास स्वामींना म्हणे गळू झालता, गळू म्हणजे पायाला त्यांनी आंबे बांधले होते. आणि रामदास स्वामींची गोष्ट आहे, पायाला त्यांनी आंबे बांधले होते काहीतरी, म्हणले मला गळू झालाय आणि जर का माझ्या शिष्याने हा गळू कुणी चोखला पायाचा तर माझा हा गळू जाईल. तर कुणीच तयार व्हायना. त्यावेळेला तो रामदास स्वामींचा जो शिष्य होता कल्याण, तो म्हणला मी चोखतो. मग त्याने तिथं बीळ पाडलं आणि ते चोखलं. त्याला कळलं ही गळू नाही आंबा आहे. रामदास स्वामी गुरुभक्तीची परीक्षा घेत होते. गुरुभक्ती
नाथ संप्रदायामध्ये तुम्ही जाऊन बघा, मच्छिंद्रनाथाला ही खायचा होता वडा, तर त्या टायमिंगला वड्यासाठी गोरक्षनाथाने डोळा काढून दिला. ही गुरुभक्ती का हो? त्याला अंधश्रद्धा मानणार आहे का? आता त्या महाराजांचं पाय धुवून जी व्यक्ती पाणी पिली त्या व्यक्तीने केलाय का आरोप की बाबा मला बळजबरी माझ्या घशात पाणी ओतलं त्या महाराजांनी? जर केला असेल तर बळ बाबा ठीक आहे, बाबा त्या व्यक्तीला पाणी प्यायचं नव्हतं, बळच त्याच्या घशात त्या गुरूंनी पाणी ओतलं, मग ठीक आहे ना. मग ठीक आहे, ज्याने पाणी पिलं त्याला काय प्रॉब्लेम नाही, ज्याचा पाय धुवून पाणी पिलं त्याला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आम्ही आयरे गैरे लड्डू खैरे कोण? त्यांच्यावर टीका उडवणारे कोण? तुम्ही कोण, मी कोण? काय संबंध आहे? पण मी त्यांचीच बाजू घेतो असं नाही. माझा जी विरोधक आहेत ना, की ज्यांनी मला सोशल मीडियावर शिव्या दिल्या, त्यांच्या बाबत जरी झालं असतं ना तरी पण मी तेच बोललो असतो की व्यक्ती कोण आहे ते नाही इम्पॉर्टंट, तुम्ही जे चालवलंय त्यांच्या विरुद्ध ते इम्पॉर्टंट. तुम्ही काय करताय? तुम्ही त्यांना विनाकारण बदनाम कशासाठी करताय? त्यांनी जर का तुम्हाला त्रास दिला असेल, लुटलं असेल किंवा तुमचं शोषण केलं असेल तर ठीक आहे, त्यांच्या विरुद्ध ज्या व्यक्ती कोणाचा आरोपच नाही, सरळ स्पष्ट दिसून येते की संबंधित जे गुरुवर्ग आहेत, काय त्यांचं नाव तागुंदित काही नाव आहे त्यांचं, त्यांच्या अंगामध्ये असलेले त्यांचे सोनं अलंकार बघून अनेक जण ती शत्रू वाढल्यात, जळायला लागल्यात लोक. याला एकच कारण आहे, अहो असं गल्ली बोळात मिळतात की गुरुचं पाय धुवून पाणी पिणारे. बरं ठीक आहे, मी एखादा मानला की मला माझ्या आईचं पाय धुवून पाणी प्यायचे आणि पियाला आईचं पाय धुवून, मग तुम्ही त्याच्या बनवणार आहे अंधश्रद्धा म्हणून? आहे तुमच्यात दम? आईचं पाय धुवून पाणी प्याला अंधश्रद्धा? एखादा म्हणला मला बापाचंच पाय धुवून पाणी प्यायचे, तुम्ही त्याच्या बनवणार? एखादा म्हणेल मला बायकोचं पाय धुवून पाणी प्यायचे, तिथं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. अशी पण हरिचलाल आहे की बायकोचं पाय धुवून पाणी प्यायला तत्पर आहे. तुम्हाला भक्त पुंडलिकाची कथा माहिती असेल, त्याने बायकोला खांद्यावर बसवली होती, त्याला असं वाटत होतं बायको मला काय करून काय नाही, अशी बायको मान. तर अशी पण आहे, तिच्याच्या त्याच्या भक्तीचा विषय होतो. तुमचा आमचा काय संबंध आहे त्यांच्या विरुद्ध टीका करताना? हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं. त्याच्यानंतर आपण अजून एक मुद्दा घेऊ. तर तुम्हाला मी एकनाथांची एक गोष्ट सांगतो. व्हिडिओ थोडा लांब होईल, तुम्हाला थोडं ऍडजस्ट करावं लागेल. ज्यांना आवडते त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. एकनाथ महाराजांना साक्षात दत्तात्रेयांचं, आता ही कथा मला सांगितलेली वैष्णव संप्रदायातल्या एका मोठ्या अधिकारी साधूनी. एकनाथांची गोष्ट कथा मला लहानपणापासून ऐकायला आवडते. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे तुला एकनाथाची गोष्ट सांगतो. म्हणजे सांग. तर म्हणजे एकनाथांना दत्तात्रेयाचं दर्शन कसं झालं? म्हणजे कसं झालं? म्हणजे एकनाथ आमचा जे गुरु होते जनार्दन स्वामी, त्यांना भगवान दत्तात्रेयाने अनुग्रह दिला. आणि ही तुम्ही एकनाथाच्या हरिपाठामध्ये सुद्धा वाचू शकता, बघू शकता, नाही का? सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव जाण सबळ निरसल भवबंधन, एका जनार्दना शरण झाली संपूर्ण परंपरा. असे एकनाथांचं असं थोडंफार चुकलं असेल माझ्याकडून, कारण बरेच दिवस झालं ते अभंग वाचला नाही, पण असा काहीतरी अभंग आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की दत्तात्रेयांपासून ते आलेलं आहे. तर त्यांची परंपरा एक जनार्दन स्वामींचे गुरु दत्त महाराज होते. तर ज्या वेळेला एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांचं साक्षात दर्शन करायचं होतं, त्या टायमिंगला बोलतात मला दत्तात्रेयांचं दर्शन घडवा. तर जनार्दन स्वामी म्हणतात की किल्ल्याच्या अमुक ठिकाणी जाऊन तू ध्यान करत बस, त्या ठिकाणी जर दुसरा कुणी आला माझ्याशिवाय तर साक्षात दत्तच असं समजून तू त्यांचे पाय धर. कारण की त्या ठिकाणी ते रिस्ट्रिक्ट एरिया होता, तिथं प्रवेश निषिद्ध होता. जनार्दन स्वामींशिवाय तिथं दुसरं कोणी जात नव्हतं. आणि जर आले तर साक्षात दत्तच तिथे यायची त्यांना भेटायसाठी, तिथं त्यांचं गाठीबिटी व्हायचं. तर त्या ठिकाणी एकनाथांनी शिष्याला पाठवलं होतं, जनार्दन स्वामींनी पाठवलेलं एकनाथ महाराजांना की जाऊन तिथे ध्यान कर. एकनाथ महाराज गेले, ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर काही वेळाने एक फकीर आला. मग जनार्दन स्वामी आले, दोघांनी एकमेकांना पाहून मिठी मारली. एकनाथ महाराज बघत होते हे काय चाललंय. एका फकीरन ही जनार्दन स्वामी एकमेकांना गळा भेट करतात. फकीर म्हणला भूक लागली का? जनार्दन स्वामी म्हणले हो भूक लागली. भूक लागली म्हणल्याच्या नंतर मग फकीराने शिळी भाकरी काढल्या.
पिशवीतनं जोडीतनं. आता सुक्या खेळ भाकरी खायच्या कशा म्हणले दूध पाहिजे. मग जात म्हणले एकनाथ महाराजांना, जा त्या कुत्रीचं दूध काढून आण. मग एकनाथ महाराजांनी कुत्रीचं दूध काढलं. जनार्दन स्वामींनी आणि त्या फकीरांनी काय कुत्रीच्या दुधामध्ये भाकरी चुरल्या, खाल्ल्या. जनार्दन स्वामी म्हणले एकनाथांना, जा ही थाळी धुवून आण. आणि एकनाथ महाराज थाळी धुवायला गेले. गुरुचं उच्चिष्ट आहे, गुरुचं फेकून कसं द्यायचं म्हणून त्यांनी ती थाळी धुतली, पिऊन टाकली एकनाथ महाराजांनी ती थाळी धुवून ते पेले. पेल्या त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. बघितलं तर ती कुत्री नव्हती, साक्षात कामधेनू गाय होती. तो फकीर नव्हता, साक्षात दत्तात्रय भगवान होते. एकनाथ महाराजांनी जे ही केलं त्याला अंधश्रद्धा म्हणता येईल का? असं मला 2-3 गोष्टी सांगितल्या. आता शास्त्र याबाबत काय सांगतं ते सांग. आता माझा विषय मुद्दा क्लिअर आहे की जो व्यक्ती पाय धुवून पाणी प्यालाय त्याचा काय आरोप आहे? त्याच्यासाठी तो व्यक्ती गुरु देवतुल्य असेल. आपल्या म्हणलंय गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि तुम्ही मला म्हणता की तू सांगते मी माझ्या गुरुचं पाय धुवून चरण तीर्थ घेतलंय. मी चरण तीर्थ मी गुरुचं घेतलंय, ग्रहण केलंय. मीच केलंय का? नाही, माझ्या गुरुनी पण केलेलं आहे त्यांच्या गुरुचं चरण तीर्थ. त्यांच्या गुरुनी सुद्धा त्यांच्या गुरुचं चरण तीर्थ घेतलेलं आहे. घेतलेलं आहे. तर हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. तर तुम्हाला ज्या गोष्टीची माहिती नाही तिथं अक्कल नाही पाळली पाहिजे. आता आपण शास्त्र याबाबत काय सांगते ते बघूया. बळजबरी जर कोणी पाजत असेल तर ते म्हणता येईल तुम्हाला की बाबा हे नाही, जे स्वइच्छेने तो घेतोय त्याला तुम्हाला काय अधिकार आहे टीका करण्याचा? कोण तुम्ही कोण? काय संबंध तुमचा टीका करण्याचा? तुमची लाईफ बघा ना. तुमच्या लाईफ मध्ये काय अडचणी आहेत त्याच्यावर लक्ष द्या. तुम्हाला बाकी विषय नाहीत का? इथं एवढी बेरोजगारी झाली, एवढं बलात्कार चालल्यात देशात, भ्रष्टाचार एवढा चाललाय नाही का, इथं भेसळ चालली, दूध सगळं केमिकलचं येते, ह्याच्यावर नाही तुम्हाला विषय. काय विषय? बरं चला आपण शास्त्राकडे बघू. शास्त्र काय सांगते चला. एकनाथी भागवत त्याला परमहंस संहिता बोललं जातं नाही का. श्रीमद भागवत महापुराणचा 11वा स्कंद परमहंस संहिता त्यातला 12वा अध्याय श्लोक नंबर 471. न करिता, आता ध्यान देऊन ऐका, श्लोक सांगतोय, अर्थ बी सांगतो. न करिता सद्गुरु भजन नव्हे भववृक्षाचे छेदन. गुरु भक्ती केल्याशिवाय भववृक्षाचे छेदन होत नाही, मोक्षाला माणूस जाऊ शकत नाही. जरी कोटी साधन आण केली, कोटी साधना करा, गुरुवर भक्ती नसेल तुम्ही नाही करू शकत. भववृक्षात ते छेदिती केवळ जाण गुरु भक्ती. एकनाथांचं सांगतोय असं नाही. तुम्ही ज्ञानेश्वर यांचं बघा, ज्ञानेश्वर माऊलींचे सुद्धा तुम्ही अभंग बघा. ज्ञानेश्वरी मध्ये उडून हजारो गावत्याल तुम्हाला. त्यात असं सांगितलंय की गुरुच्या रस्त्याने चालतोय तिथली जमीन मी व्हावा, रस्ता मी व्हावा, गुरुची तहान भागण्यासाठी मी पाणी व्हावं, गुरुला भूक लागली तर अन्न बनून मी व्हावं, सर्व स्वरूपाने गुरुची भक्ती करा, असं त्यात वर्णन नाही. बरं इथलं सांगतात ती आपण परत ज्ञानेश्वर घेतला व्हिडिओ लय मोठा होईल, तुम्ही बोर वाटणार नाही का. आता केवळ जाण गुरु भक्ती अविनिर्दळी निश्चिती जेवी निजशक्ती शुरांची दुरी करावया दुरीत जेवी गंगाजळ समर्थ. पाप नष्ट करण्यासाठी जसं गंगाजळ समर्थ आहे तसं गुरुभक्ती आहे. गुरुभक्ती गंगा जशी पाप भस्म करत असते तशीच गुरुभक्ती सुद्धा पाप भस्म करत असते. करिता सत्यव्रत ग्रहण पाप स्वये जाय पळणं. म्हणजे जर सत्यवादी माणूस म्हणला तर पाप त्याच्यापासून लांब पळून जातं. तसं करिता गुरुभजन भवनिर्दळन स्वय होय. म्हणजे तुमचं जे काय असतात ना मनातले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं नष्ट होतं. हनुमंत देखलिया दिठी भूते पळती 12 वाटी. म्हणजे जसं बजरंग बलीला बघून भूत 12 वाटांना पळून जातात. आता तुम्ही एखादा परत उठ म्हणून भूत केत नसत्या नाही का, ही अंधश्रद्धा आहे. ए बाबा एकनाथ महाराजांवर केस कर, त्यांच्यावर डावा
मला काय मध्ये शास्त्र सांगते ते आम्ही सांगतो. ते बी गुरु भजन परिपाटी, पळे उठाउटी भवभय, मरता घडे अमृतपान, तेही मरणासी आले मरण. जसं एखादा मरायला लागलेल्या माणसाला अमृत पाजल्यानंतर तो त्याचं मरण निघून जाईल, तसंच तेवी करिता गुरु भजन जन्म मरण मारे. तसं गुरु भजन केल्यानंतर जन्म मरणापासून माणूस मुक्त होतो. अंती अवचटे हरी म्हणता पापरा हाने यमदूता. म्हणजे शेवटी हरी म्हणल्यानंतर जीव जाताना यमदूत पळून जातात, त्यांना फटके बसतात. तसे गुरु ते भजता हानेला आता भवभया. तसं गुरुला भजल्यानंतर भवभयापासून म्हणजे भवसागरापासून माणूस उद्धारतो. करावया भवनिर्दळन मुख्य करावे गुरु भजन, हे जी श्रेष्ठ का साधन सौभाग्यदान गुरुभक्त. कोण सद्गुरु कैशी भक्ती, सद्गुरु कोण आणि भक्ती कशी, येथे काही कल्पिशी चित्ते. असं तुमचं मन असं जर तुम्हाला काही प्रश्न असतील तेही मी एखादी होते मागापासून प्रती सांगितली. म्हणजे अगोदर ह्याच्याबाबत अध्याय झालेले 12 अध्यायाच्या पूर्वी ह्याच्याबाबत चर्चा भरपूर झालेली, 12वा घेतलाय फक्त. जो शब्द परनिष्णात शिष्य प्रबोधनी समर्थ, जो शास्त्रांचा जाणकार असेल, जो तुमचे आध्यात्मिक शंका कुशंकांना निर्दळून टाकत असेल, तुमचं क्लिअर करत असेल शंका कुशंका तुमचं सगळं, त्याला सद्गुरू म्हणलं पाहिजे. तोचे सद्गुरू एक शिष्य प्रबोधनी, तोचे सद्गुरू एक म्हणजे शब्द परनिष्णात, जो शब्दांचा जाणकार आहे, त्याला शास्त्रासह पूर्ण ज्ञान आहे, शास्त्राच्या आधारे तुम्हाला सगळं समजून सांगू शकतो. सगुण निर्गुण साकार निराकार सविकल्प निर्विकल्प आगम निगम हे सगळं त्याला सांगता आलं पाहिजे. शंका नाही का, बरी जरी त्याला शास्त्राच्या आधारे जरी नसं सांगता आल्या तरी पण त्याच्या बोलण्यातून ते सगळं बाहेर पडलं पाहिजे. आता हे कसं, असे हजारो संत आहेत की ज्यांनी वेदशास्त्र वाचलेले नाहीत, पण त्यांच्या बोलण्यातून वेदांचे अर्थ बाहेर पडतात, वेदांचे अर्थ बाहेर पडतात. ते सहज बोलतात, पाठांतराची गरज नाही त्यांना, सहज बोलणार, पण एकदम वेदाचा सार त्यांच्या तोंडात नाही. म्हणून म्हणत असतो की भगवान श्री रामकृष्ण चरित्र वाचा, तुम्हाला वेद वाचावं लागणार नाही, तुम्हाला वेदांत वाचावं लागणार नाही, तुम्हाला ही जी हजारो ग्रंथ आहेत ते वाचावं लागणार नाही, फक्त रामकृष्ण चरित्र वचनामृत वाचा. हेच मी कशासाठी सांगतो, कारण की रामकृष्णाच्या तोंडात पडलं ही सर्व सार बाहेर पडलं नाही का. जसं दुधाचं दही, दह्याचं लोणी, मग त्याचं दूधचं सार असतं, तसं ते संतांच्या तोंडून जे सार पडत असतं हे त्याचा अर्थ नाही. जाण निश्चित उद्योगा, जो स्वरूपी करी समाधान तोचे सद्गुरु जाण, त्या वेगळे सद्गुरुपण होवया कारण असे ना. याचा अर्थ असा आहे की स्वरूपी करी समाधान म्हणजे तुम्हाला आत्मस्वरूपाचं जो ज्ञान देईल त्याला सद्गुरू म्हणला पाहिजे. भानामतीचा खेळ दाखवणाऱ्याला सद्गुरू नाही म्हणलं पाहिजे, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ज्योतिष कला संगीत तुमचं जे बाकीच्या ज्या 64 कला ही बाकीचं जे काय आहे त्याचं ज्ञान देणारा त्याला सद्गुरू म्हणता येत नाही. तो गुरु म्हणू शकता तुम्ही त्याला, गुरु, सद्गुरू नाही म्हणू शकत. परा आणि अपरा असे 2 घटक आहेत विद्या आहेत, पराविद्या आणि अपराविद्या. अपराविद्या ही पोट भरण्याची विद्या. मग तुमचं ज्योतिष असेल, तुमचं जे काय असेल तंत्र मंत्र शाबर वगैरे डामर काय ज्योतिष वास्तुशास्त्र इंजिनिअरिंग मेडिकल हे सगळं अपराविद्या अंतर्गत येतं. पराविद्या म्हणजे ज्या विद्येच्या सामर्थ्याने तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मोक्षापर्यंत जाऊ शकता, त्याला अपराविद्या बोललं जातं. आणि तो जो देतो त्याला सद्गुरू बोललं जातं. हे या व्हिडिओमध्ये मला सांगायचं. आता त्यानंतर त्या सद्गुरू भजनाची पडी तुझं मी सांगेन निर्धारी, सर्व कर्म धर्मांच्या श्री जो का करी गुरु भजन. सगळ्या कर्मधर्म तुमचं किती कर्मकांड असो सगळ्यांच्या शिरावर गुरु भजन आहे. त्याला बाकी काही येत नाही, फक्त गुरु भजन येतं, त्यांनी सगळं केलं नाही का. ज्ञानेश्वर माऊलीचं आहे बघा, विषय व्याळी मिठी पडल्या नुठी ताटी तै तुझी गुरु कृपा दृष्टी होता निर्विष होय. विषय व्याळी मिठी म्हणजे विषयांनी जर धरला असेल म्हणून येळखा घातला असेल, विषय व्याळी मिठी दिडल्या नुठी ताटी ते तुझी गुरु कृपा दृष्टी पडता निर्विष होय. गुरु कृपेची दृष्टी पडल्यानंतर सर्व ही होत नाही असे. गुरु म्हणे पित्या समान. आता हितनाथ बाबा काय सांगते, आता गुरु कसा माता पिता यांच्यापेक्षा सुद्धा गुरुला जास्त दर्जा दिलेला शास्त्रकारांनी. शिवमहिम्न जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा, अघोरांना पुरमंत्रो महिम्नो नापरास्तुतीही, अघोरांना पुरमंत्रो महिम्नो नापरास्तुतीही
नास्ती तत्व गुरु परम. गुरु पेक्षा मोठं तत्व नाही. आता मला ती ह्याच्यामध्ये जम्बलिंग मध्ये पूर्ण श्लोक आठवला नाही, पण असाच तो श्लोक आहे. महेशांना पुरो देव महिमनो ना परास्तुती. महेशासारखं दैवत नाही. महेशांना पुरो देव महिमनो ना परास्तुती ही अघोरांना पुरो मंत्र नास्ती तत्व गुरु परम. गुरु सारखं तत्व नाही, अघोर मंत्रासारखा मंत्र नाही, शिवासारखं दैवत नाही, आणि महिमन सारखी स्तुती नाही. आता श्रावण चालू आहे. तुम्हाला जर शंकराचा अभिषेक करायचा असेल तर बनवतो मी ते व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ बनवते अवश्य. तर गुरु मनोपित्या समान तव तो एक जन्मीचा जाण. हा पिता तुमचा एकाच जन्मीचा पिता आहे. मागच्या जन्माचा पिता माहिती का तुम्हाला कोण होता? नाही माहिती. हा मायबापू सनातन जनक पूर्ण जगाचा. हा मायबाप सनातन गुरु शिष्यांच्या जोड्या अनादी काळापासून चालत आलेले आहेत. तेच त्या जोड्या असतात. ह्या जोड्या ईश्वर निर्मित आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही संतांचे चरित्र उघडा, त्याच्यामध्ये सापडेल तुम्हाला. गोंदवलेकर महाराज रामकृष्ण परमहंसांकडे दीक्षा घ्यायला गेले होते. उल्लेख आहे त्यांच्या चरित्रामध्ये. रामकृष्णाने सांगितलेलं मी तुझा गुरु नाही, तुझा गुरु दुसरा आहे, तुझ्या जोड्या अभद्रच ठरलेले आहेत. रामकृष्णाने सांगितलेले. वाचा गोंदवलेकर महाराजांचं चरित्र, संतांचे चरित्र वाचा, सगळं कळेल तुम्हाला. गुरु माते समान पाहो तव गर्भ जन्मे तिचा स्नेह. गुरु जर माते समान मानला तर तिच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. पण तुम्ही गुरुच्या पोटी जन्म घेतलाय का, तरी पण त्याला तुमच्यावर प्रेम असतं का नाही, ही तुम्ही बघा. आता वडिलाचं मातेचं तुमच्यावर प्रेम काय आहे? तुम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतलाय. गुरुचं तुमच्यावर प्रेम काय? तुम्ही त्याच्या पोटी जन्म घेतलाय का? नाही, तरी पण त्याचं प्रेम असतं. गर्भवास निवारी गुरुराव अधिक स्नेह पुत्रा परीस. मुलापेक्षा जास्त गुरु शिष्यावर प्रेम करत असतो. उदरा बाहेर पडल्या पाठी पुत्र स्नेह माता उठी. ते बाहेरील घालून पोटी स्नेह गोमटी गुरु माता. मातेने तुम्हाला संसारात आणले, पण गुरु संसारातनं तुम्हाला पुन्हा आत्मस्थितीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून गुरुला दर्जा मातेपेक्षा जास्त दिला. गुरु मानू स्वामी समान, स्वामी निवारू न शक्य मरण. स्वामी समान मानला तुम्ही गुरु. तुमचा स्वामी तुमचं मरण टाळू शकत नाही, पण गुरु तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातनं कसं बाहेर पडायचं हे शिकवत असतो. स्वामी संपूर्ण गुरुराव. गुरु मानू कुळदैवत. आता गुरुला तुम्ही कुळदैवत मानत असताल तेव्हा तिची कुळधर्मी पूजितात. फक्त कुळधर्मात कुळाच्या जागरण गोंधळ तुमचं काय कुळधर्म लग्न याव काय असेल तेव्हा तुम्हाला कुळदेवतेला पूजता तुम्ही, नाही का? हा कुळदेवतेची देवता नित्य पूजता निज करते. प्रत्येक कर्मामध्ये कुळदेवतेला पूजलं जातं, गुरुला पूजलं जातं. प्रत्येक कर्मामध्ये गुरु पहिल्यांदा गुरुचंच पूजन होतं, मग गणपतीचं होतं. हे रहस्य हे बोलता बोलता सांगून जातो. गुरुचं पूजन गणपतीच्या सुद्धा आधी केलं जातं. गुरु गणपती पूजन बोललं जातं. गणपती गुरु पूजन नाही बोललं जात. गुरुला गणपतीच्या आधी पूजनाचा मान आहे. गुरु मानू कल्पतरू समान तो कल्पतरू ते कल्पिले जाण. कल्पतरू फक्त तुम्ही ज्याची कल्पना करताल ती देईल. सद्गुरु दे निर्विकल्पता पूर्ण. निर्विकल्प समाधीची अवस्था गुरुच्या कृपेने प्राप्त होत असते. अगाध दान निर्लोभे चिंतामणी चिंतेले अर्था. चिंतामणी ज्याची तुम्ही चिंता करताल चिंतन करताल ते तुम्हाला देईल. सद्गुरु सगळी चिंता नष्ट करून टाकतो. चित्ता मारून दे चैतन्यता. म्हणजे इथं काय सांगितलंय, चित्त नष्ट होतो. आता वेदांतमध्ये जर तुम्ही बघायला गेला की त्याच्यामध्ये बघा सांगितलं जातं मन बुद्धी अहंकार आणि चित्त चतुष्टय बोललं जातं. याला काय बोललं जातं? मन बुद्धी अहंकार आणि चित्त. या चित्त चतुष्टयाचा लय अहंकार ह्याच्यामध्ये केला जातो साक्षी भावामध्ये, आणि त्याचा लय महत्त्व परमब्रह्म मध्ये लय केला जातो, नाही का? तर ते जी काय पद्धत आहे ध्यान योगाची पद्धत आहे ती या ठिकाणी त्याला संक्षेपाने नाथाने सांगितलेलं आहे. तर अक्षयदान कामदेव दुबते. आता इथं इतकं मोठं आहे हे बरं का. आता इथं बघा नेमकं आहे. आता इथं किती 537वा 535वा ही बघा. पुढचं वाचतो. सद्गुरुची दाही करणे मन बुद्ध्यादी अंत करणे क्रिया मात्र मीची होणे ऐसे जीवे प्राणे भावितू. काय सांगितले? सद्गुरु जे जे भोग भोगिती ते मीची होईल निश्चिती. एवं मीची एक गुरु भक्ती तुझी स्थिती होणे. सद्गुरु जेथे उभे ठाकती
तै पायात तळी मी चक्षिती. नाथाने सांगितलेलं की ज्या ठिकाणी गुरु उभी राहतील त्यांच्या पायाखालची जमीन मी व्हावं. सद्गुरु जेथे जेथे चालती ते मार्गीची माती मी होईल. वाचा एकनाथी भागवत 12वा अध्याय श्लोक नंबर किती 525. काढा वाचा टीका करणाऱ्यांनो नाही का. चरण क्षालनाची समस्त मीची उदक मीची समस्त असत. गुरुचं चरण क्षालनाची पाणी पण मी होईल. आता त्यात नाही फक्त चरण तीर्थ घेतला असेल नाही का. इथं तर सांगितलं मी पाणीच पण मी आलो पाहिजे, पाणी पण मीच चालू पाहिजे. चरण क्षालनासी समस्त मीची उदक मीची तस्त मीची चरण प्रक्षालित चरण तीर्थ मी सेवी. बिन आकलीच्या मेंढरांनो इथं काय लिहिलं वाचा. चरण तीर्थ मी सेवी. नाथबाबांनी सांगितले तुम्ही ज्यातले तुम्हाला अक्कल नाही तर तुम्ही टीका करता कसं काय नाही. ही वाचा ना, शास्त्राचं तुम्हाला ज्ञान नाही. आयरे रे लड्डू खैरे. हा आता सद्गुरु चरणीचे रजक कर्ण मीची होईन आपण. सद्गुरु कीर्ती आरोहण ते सिंहासन मी होईन. सद्गुरूचे सिंहासन ते मीची होईन आपण. त्यावरी बैसते आसन तेही जाण होईन मी. सद्गुरुशी स्नेह लागे ते मी होईन सर्वांगी. गुरुशी ओठं गावया पुढे मागे मुदुळी सर्वांगी मी होईन. मनीचा ऐसा आवांका सद्गुरूच्या सिद्ध पादुका त्या मे होईन देखा. इथं सांगितलं सद्गुरूच्या पादुका मी धावलो पाहिजे नाही का. मनीचा हा नेदी आणि का आतळू मी होईन गुरुच्या श्वासोश्वासात. गुरुचा श्वासोश्वास सुद्धा मी होईन. वेगी बाहेर निघे नासा गुरु घेतील ज्या सुवासा त्या त्या विलासा मी होईन. गुरु अवलोकिती कृपादृष्टी त्या दृश्याची मी होईन सृष्टी. गुरुची देखती देखणी पुष्टी ते मी होईन उठावटी. भरपूर आहे हो. तुम्ही बघा इथं लिहिलंय गुरुचरण पुसावयास तेही धुत्वास मी होईल. गुरुशी करती विलेपन ते मी चंदन होईल. चरणी जे अर्पिते सुमन तेची मी होईल. सद्गुरु करती भोजन ते मीची ताट मीची अन्न. रसस्वाद पक्वान पंक्ती कारू जाण मी होईल. पूर्ण अद्वैत भावाची स्थिती आहे. अद्वैत स्थिती म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात शरीर भाव जो आहे आपला विदेह अवस्थेकडे जाण्याच्या पूर्वीची ही लक्षणं ह्याच्यामध्ये उमटलेली शास्त्राच्या आधारे बघितलं तर की ही जी डीप होईल तुम्हाला सांगायला. परंतु एक थोडक्यात सांगायचं सर्वम अहम ब्रह्ममयम सर्वम ब्रह्ममयम जगत ते जे आहे ना अहम ब्रह्मास्मी संपूर्ण मीच आहे व्याप्त आहे. हे जे आधीची स्थिती देह भावात फक्त देहात्म भाव म्हणजे जे बोललं जातं ना की मी म्हणजे शरीर आहे ह्या भावापासून कुठेतरी एक वेगळं स्थितीपर्यंत की बाबा मी फक्त देहच नाही सगळ्या गोष्टीत मी स्वतःची अनुभूती घेऊ शकतो. हे हळूहळू या भक्तीत नाही तर असंही शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात. तर 12वा अध्याय तुम्ही एकनाथी भागवत मधला वाचा. संतांची चरित्र वाचा. गुरुचं चरण तीर्थ घेणं म्हणजे काय लय मोठं पाप आहे किंवा लय मोठा गुन्हा झालाय असं काय नाहीये. संबंधित व्यक्तीने जर का काय बळजबरी केली असेल बळच तीर्थ पाजला असेल एक वेळ आपण म्हणू शकतो की बाबा त्यांनी चुकीचं केलंय. पण जर शिष्य खुशीने जर त्यांचं चरण तीर्थ घेतात तर त्याला तुम्ही आम्ही त्याची टीका करणारा कोण. आपल्याला काय अधिकार आहे टीका करण्याचा. हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मुळात गुरुपाशी ज्या वेळेला शिष्याने जायचं असतं तर सर्वप्रथम तुम्ही गुरुची पारख करा ना. हे तुमचा प्रश्न आहे तर गुरुचा प्रश्न नाही. प्रश्न तुमचा आहे. मला गुरुची पारख करायची की हा गुरु तुमच्या घरी येत नाही की मला गुरु कर म्हणून बोकांडी बसायसाठी. असे पण आहे हरीचे लाल की शिष्याकडून शब्दा घेणार मला सोडून कुठं जाणार नाही फलाना करणार नाही ढिमकाना करणार नाही तर तुला दंड असे पण आहेत. पण ही काय गुरु हे नातं असतं का असतं बळजबरी हे करणे असं. अरे ज्याला राहायचंय ते राहील ज्याला जायचंय ते जाईल असं पाहिजे. मला व्हिडिओमध्ये हे सांगायचंय की गुरुपाशी जाताना तुम्ही पाराख करून जा विचार करा मग जा. एकदा तुम्ही त्याला गुरु केलं तर मनापासून करा. नाही
तर अजून जर तंत्रशास्त्राच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर देवतेचं ध्यान हृदयात केलं जातं. कुठं केलं जातं? हृदयामध्ये. आणि गुरुचं ध्यान या ठिकाणी सहस्त्रार चक्रामध्ये केलं जातं. सहस्त्रार चक्रमध्ये गुरुचं स्थान आहे सहस्त्रार चक्र, त्या ठिकाणी गुरुचं ध्यान केलं जातं नाही का. सहस्रारे महापद्मे कर्पूर धवलो गुरु वामरुस्तक शक्ती सदा सर्वत्र दक्षतू. तर काय व्हावा, मला ही म्हणायचंय की तुम्ही ज्याच्यावर टीका करताय तो टॉपिक टीका करण्यासारखा आहे का? अरे इकडे बलात्कार चाललेत, लोकांना रोजगार नाहीत, एवढं भेसळ चालली, इकडे बघा. आणि तुम्हाला कोण कुणाला अडवणार आहे? व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे. शास्त्राच्या आधारे चाला, धर्माच्या आधारे चाला, साधू संतांनी सांगितलं शिकवणुकीप्रमाणे चाला. विनाकारण एखाद्याला बदनाम करायचं, टार्गेट करायचं, ह्याने काय केलं, आरोप फक्त केला, आरोप काय. बरं, मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8668 277078. शक्तीची उपासना करून घेतो, कालीची भक्ती शिकवतो, देवीची भक्ती शिकवतो, ध्यान, साधना, जप इत्यादी बाबत मार्गदर्शन करतो. सामुदायिक नवचंडीची सुद्धा अनुष्ठान आम्ही चालू केलेली आहेत काही साधकांच्यासाठी, ज्यांना वैयक्तिक नवचंडी करता येत नाही. मासिक नवचंडी त्यांच्यासाठी आम्ही चालू केलेली. ज्यांना जुडायचं असेल आमच्याशी जुडू शकता. शक्ती उपासना, भैरव उपासना. धन्यवाद.